पाककलामध्ये आज आपण बनवतोय झटपट कुरकुरीत असं साबुदाणा थालीपीठ. खूपच चवीला अप्रतिम हे थालीपीठ तयार होतं. तर सगळ्यात आधी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता तो 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा, म्हणजे काही डस्ट असेल ती निघून जाईल. आता साबुदाण्याच्या वर पाणी येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं. यामध्ये थोडं पाणी जास्त पडलं तरी काहीच हरकत नाही, कारण आपल्याला इथे थापून घ्यायचं हे थालीपीठ, तर चिकटपणा आपल्याला इथे हवा आहे. तर आता साबुदाणे मी साधारण 3 तास इथे भिजवून घेतलेले आहेत, मोकळे करून घेतले. आता एक मीडियम साईज बटाटा घेतलेला आहे, तो असा किसून घ्यायचा आपल्याला. तर 1 वाटी इथे साबुदाणा होता, छोटी वाटी घेतली, त्याला मी मीडियम साईजचा एक बटाटा घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलंय, हिरव्या मिरच्या चिरून घातल्यात आणि थोडीशी इथे कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही उपवासाला खाणार नसाल कोथिंबीर तर स्किप केली तरी चालेल. आता सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. मूठ वळते की नाही ते पाहायचे आहे. तर हे ते व्यवस्थित असं बाइंड होतंय मिश्रण आपलं. आता मी एक पॅन घेतलंय, त्याला अर्धा चमचा तूप लावून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट पॅनवर आता मी हे थापणार आहे थालीपीठ आणि नंतर हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हाताच्या साहाय्याने याला गोलाकार शेप देऊन असं थापून घ्यायचं आहे. मध्ये तुम्हाला वाटत असेल जर का सुटतंय म्हणून ते थालीपीठ, तर पुन्हा पाण्याचा हात घ्यायचा आणि अशा प्रकारे इथे व्यवस्थित असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे मी. गॅसवर लगेच जाईल हे पॅन आता. तर गॅस इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. वरनं मी तूप सोडलेलं आहे साईडने आणि मध्यभागी. झाकण ठेवून 3 मिनिटासाठी एक बाजू भाजून घ्यायचे. ते थालीपीठ होत आहे तोवर इथे दुसरं थालीपीठ थापून घेऊया. तर दुसरं इथे मी बटर पेपरवर थापून घेते थालीपीठ. तुम्ही एखादा सुती कपडा घेतला तरी चालेल, फक्त तो ओला करून घ्यायचा आणि हे बघा पुन्हा पाण्याचा हात घेऊन इथे छान असं हे थालीपीठ लावून घेतलेलं आहे मी. पाणी लावल्यामुळे ना जराही मिश्रण आपल्या हाताला हे चिकटत नाही, मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता आपण वळूया आपल्या पहिल्या थालीपीठाकडे. तर हे बघा एक बाजू मस्त खमंग अशी भाजणी निघालेली आहे. आता दुसरी बाजू देखील अशीच 2 ते 3 मिनिटासाठी खमंग भाजून घ्यायची, अगदी तांबूस रंग येईपर्यंत. आणि मस्त असं हे कुरकुरीत थालीपीठ आपलं तयार आहे. काढून घेते एका डिशमध्ये आता हे. दुसरं थालीपीठ देखील त्याच पद्धतीने अर्धा चमचा तूप लावून घेतलं आणि बटर पेपर सकट उचलून असं टाकायचं आहे पॅनवर. अलगद बटर पेपर काढून घ्यायचा, वरनं पुन्हा तूप सोडलंय आणि 3 मिनिटासाठी झाकण ठेवून दोन्ही बाजूंनी असंच खरपूस असं हे थालीपीठ मी भाजून घेते. आणि खरंच सांगते, चवीला इतकं अप्रतिम आणि घाई गडबडीच्या वेळेस अगदी पटकन असं हे थालीपीठ तयार होतं. खिचडी करताना आपल्याला टेन्शन येतं खिचडी चिकट वगैरे होण्याचं, तसं इथे काहीही नाहीये. मस्त खरपूस अशी ही थालीपीठं आपली तयार आहेत. दह्यासोबत किंवा एका चटणीसोबत सर्व्ह करा. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.